नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 11। स्वयंभू म्हणूंचा उपदेश कोणाला? ध्रुव महाराजांना। श्लोक नंबर 1। मैत्रेय उवाच निशम्य गदतामेव निशम्य गदतामेवं ऋषीणां धनुषी ध्रुवः संदधेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम्। मैत्रेय उवाच निशम्य गदतामेव ऋषीणां धनुषी ध्रुवः संदधेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम्। मैत्रेय उवाच निशम्य गदतामेवं ऋषीणां धनुषी ध्रुवः संदधेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम्। मैत्रेय उवाच निशम्य गदतामेवं ऋषीणां धनुषी ध्रुवः संदधेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम्। मैत्रेय उवाच निशम्य गदतामेवं ऋषीणां धनुषी ध्रुवः संधेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम्। मैत्रेय उवाच श्री मैत्रेय म्हणाले निशम्य ऐकून गदताम शब्द एवं अशा प्रकारे ऋषीणाम ऋषींचे धनुषी आपल्या धनुष्यावर ध्रुवः ध्रुव महाराज संदधे ठेवला किंवा जोडला अस्त्रम बाण अपस्पृश्य
उपस्पर्श पाण्यास स्पर्श करून यत जो नारायण निर्मितम नारायणांनी निर्मिलेला नारायणांनी निर्मिलेला म्हणजेच काय, ध्रुव महाराजांनी नारायण अस्त्र काढलं. काल कथा थांबलेली. ऋषी सगळे येऊन ध्रुव महाराजांना प्रोत्साहन देतात. भाषांतर. श्री मैत्रेय म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांनी जेव्हा श्रेष्ठ ऋषींचे प्रोत्साहन देणारे शब्द ऐकले तेव्हा त्यांनी पाण्यास स्पर्श करून आचमन केले आणि भगवान नारायणांनी निर्मिलेला बाण हातात घेऊन आपल्या धनुष्याला जोडला. नारायणास्त्र म्हणतात. इंटरेस्टिंग. काय इंटरेस्टिंग आहे, युद्धभूमीवरती देखील भगवान नारायणांची प्रार्थना करण्यापूर्वी आणि त्यांनी दिलेलं नारायणास्त्र म्हणजे भगवान नारायण स्वतःच आहेत. नेहमी आपण वाचतो की नाही, भगवंतांच्या नाम गुण रूप लीला पार्षद परिकर जे काही भगवंतांचं असतं ते भगवंतच असतात. भगवंतांची वेणू भगवंतच असतात. व भगवंतांचा अस्त्र देखील भगवंतच असणार. त्याला स्पर्श करण्यापूर्वी त्याचा मंत्र पठन करण्यापूर्वी ध्रुव महाराज आचमन करतात. युद्धभूमीवरती पाण्याची व्यवस्था करतात, आचमन करतात. श्रेष्ठ ऋषींचे प्रोत्साहन देणारे शब्द काय होते. जेव्हा सगळ्या ऋषी मुनींनी पाहिलं सगळ्या बाजूनी महाभयंकर अटॅक केलेला आहे ध्रुव महाराजांवरती आणि ध्रुव महाराज ऑलमोस्ट आता हरणार व मरणार, तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुनी लोक सगळे येऊन म्हणतात, ज्यांच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे तो नाही कधी हरू शकतो, नाही कधी मरू शकतो. सदैव भगवंत त्याचं रक्षण करतात. त्यामुळे भगवंतांचं स्मरण करा आणि पुन्हा सज्ज व्हा. ध्रुव महाराज होतात. मैत्रेय ऋषी पुढची कथा सुरू करतात या अध्यायामध्ये. तात्पर्य. ध्रुव महाराजांकडे स्वतः भगवान श्री नारायणांनी निर्मिलेला विशिष्ट बाण होता आणि आता त्यांनी तो बाण यक्षांनी प्रकट केलेले मायावी वातावरण नष्ट करण्यासाठी आपल्या धनुष्याला जोडला. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात 14व्या श्लोकात म्हटले आहे. दॅट्स गुड. आपण रिसेंटलीच वाचलेलं आहे त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. कुठला श्लोक आहे 7व्या अध्यायात 14वा श्लोक. 15वा वाचत आहोत आपण आता, हो की नाही. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात 14व्या श्लोकात म्हटले आहे की मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. भगवान श्री नारायणांच्या सहाय्या वाचून कोणीही मायाशक्तीच्या प्रभावावर विजय मिळवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील आपल्याला या युगासाठी अत्यंत परिणामकारक अस्त्र दिलेलं आहे. भगवंत सगळ्या भक्तांना अस्त्रशास्त्राने सुसज्ज करतात या भवसागरातून मुक्त होण्यासाठी, तरुण जाण्यासाठी. त्याच्यासाठी कधी कधी इथे या शरीराचं पण रक्षण करावं लागतं, जसं भगवंतांनी केलं ध्रुव महाराजांचं, प्रल्हाद महाराजांचं. पण अशा भक्तांना या शरीराच्या रक्षणाची काळजी नसते. ज्या व्यक्तीला या शरीराच्या रक्षणाची काळजी असते तो भक्त नाही होऊ शकत. हे लक्षात ठेवा. हे अशी उदाहरणं आपण शास्त्रामध्ये वाचतो, बघतो, मग आपल्याला वाटतं की या शरीराचं रक्षण करण्यासाठी भगवंतांकडेच गेलं पाहिजे. ऑफकोर्स भगवंतांकडेच गेलं पाहिजे आणि भगवंत ते करतील, परंतु ते इंद्रिय तृप्तीसाठी नाही करणार.
हे शरीर जर तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेलं असेल आणि ती सेवा अजून पूर्ण झालेली नसेल तर भगवंत त्या शरीराचं पण रक्षण करतात. काहीतरी पाडणार. प्रभुपाद सांगतात की श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील आपल्याला पण शस्त्र दिलेलं आहे, अस्त्र दिलेलं आहे. हो की नाही? भागवतम मध्येच म्हटलेलं आहे, सांगोपांगास्त्र. चैतन्य महाप्रभू या कलियुगाचा युग धर्म पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सांगोपांगास्त्र म्हणजे आपल्या पार्षद परिकर आणि आपल्या अस्त्र शस्त्रा सोबत येणार आहेत. त्यांचा अस्त्र आहे हरे कृष्ण महामंत्र. या युगामधील नारायणास्त्र अर्थात माया शक्तीस दूर ठेवणारे अस्त्र म्हणजे हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन होय. या मंत्राचे कीर्तन आपण अद्वैत प्रभू, नित्यानंद, गदाधर आणि श्रीवास या भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांच्या चरण चिन्हांना अनुसरून केले पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जप करताना सुरुवातीला गुरूंचा मंत्र म्हटला पाहिजे, प्रणाम मंत्र, त्यानंतर पंचतत्व प्रणाम मंत्र म्हटला पाहिजे आणि मग जप केला पाहिजे. हे काही कुठल्या प्रकारचं कर्मकांड नाही आहे. आपण एक प्रकारचं वचन देत असतो की ज्या पद्धतीने माझ्या गुरुनी जप केला, ज्या पद्धतीने पंच तत्वनी म्हणजेच अद्वैत आचार्य गदाधर पंडित, श्रीनिवास प्रभू, नित्यानंद प्रभू यांनी जप केला, तशीच जप करायची मला प्रेरणा मिळू दे, तसाच जप मी करायचा प्रयत्न करेन. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद. पुढे सांगतात मैत्रेय ऋषी, संधीयमान संधीयमान एतस्मिन् माया गुह्य कनिर्मिता क्षिप्रम विनेशुर्विदुरा क्लेशा ज्ञानोदये यथा. आत्म्याविषयीचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्व भौतिक सुख दुःखांचा अंत होतो. तसेच ध्रुव महाराजांनी आपल्या धनुष्यावर नारायणास्त्र ठेवता क्षणीच यक्षाने निर्मिलेले मायावी वातावरण तत्काळ नष्ट झाले. यक्षाने जे वातावरण निर्माण केलेल्या दगड, भाले, तलवारी अशा प्रकारचे अस्त्र पडत होते ढगातून, त्याचबरोबर रक्त, मांस, विष्ठा, पू, डेड बॉडीज, विदाउट मस्तक असलेले डेड बॉडीज वगैरे पडत होते. एखाद्या व्यक्तीला हे सगळं आणि भयानक प्रचंड अमाऊंट मध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये पडत होते. नॉर्मल माणूस हे सगळं बघितल्यावर विचलित होऊन तिथून घाबरून पळून गेला असता. परंतु तुम्हाला घाबरवायचं एवढाच त्याच्या मागे उद्देश होता, त्याच्याने तुम्हाला काही होणार नव्हतं हे ध्रुव महाराजांना माहिती होतं. आणि ही जी माया शक्ती आहे, हे जो भ्रम आहे, इल्युजन आहे, ते नष्ट करायचं असेल तर भगवंतांनी दिलेला अस्त्र वापरावाच लागतो, मगच माया नष्ट होते. तात्पर्य, भगवान श्री कृष्ण सूर्या समान आहेत आणि त्यांची भ्रमकारी शक्ती अर्थात माया अंधकार समान आहे. मैत्रेय ऋषी या श्लोकामध्ये म्हणतात की ध्रुव महाराजांनी धनुष्यावर नारायणास्त्र ठेवता क्षणीच यक्षाने निर्मिलेले मायावी वातावरण तत्काळ नष्ट झाले. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे आत्म्याविषयी पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्व भौतिक सुख दुःखांचा अंत होतो. कारण भौतिक सुख दुःख हे द्वंद्वच मुळात मायेने निर्माण केलेलं असतं. ज्याला आत्म्याविषयीचं पूर्ण ज्ञान आहे तो इथे असो, परलोकात असो, कुठेही असो, त्याच्यासाठी भ्रम नाही. भ्रम म्हणजेच अज्ञान, त्याच्या विरुद्ध बरोबर म्हणजेच ज्ञान. कसलं ज्ञान? आत्म्याविषयीचं ज्ञान.
Get them down. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण सूर्या समान आहेत आणि त्यांची भ्रमकारी शक्ती अर्थात माया अंधकारा समान आहे. अंधकार म्हणजेच प्रकाशाची अनुपस्थिती, त्याचप्रमाणे माया म्हणजे कृष्ण भावनेची अनुपस्थिती. चैतन्य चरितामृतामध्ये हा श्लोक येतो. कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही मायारा अधिकार. कृष्ण भावना आणि माया या दोन्ही गोष्टी नेहमी परस्परासमवेत असतात. परस्परांसमवेत असतात म्हणजे परस्पराच्या विरुद्ध असतात. कृष्ण भावनेची जागृती होताच भौतिक अस्तित्वाची सर्व भ्रामक सुख दुःखे नष्ट होतात. माया मेताम तरंती, ते भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, मला शरण आल्या आल्या माया नष्ट होते तुमची. महामंत्राचा नित्य जप आपल्याला माया शक्तीपासून सतत दूर ठेवतो. पुढे म्हणतात मैत्रेय ऋषी, तस्यार्शास्त्रम धनुषी प्रयुंजतः सुवर्णपुंखः कलहंस वाससः विनिसृता अविविशीर द्विषद्बलम यथा वनम भीमरवा शिखंडिनः. ध्रुव महाराजांनी नारायण ऋषी निर्मित अस्त्र आपल्या धनुष्यावर योजिले तेव्हा त्यातून सुवर्णाची मुळे असलेले आणि हंसाच्या पंखासारखी पिसे असलेले बाण बाहेर पडू लागले. सुवर्णाची मुळे असलेले म्हणजे बाणाच्या मागच्या बाजूला जो भाग लावलेला असतो त्याला मुळे म्हणतात, आणि हंसाच्या पंखासारखी पिसे असलेले बाण बाहेर पडू लागले. आणि ज्याप्रमाणे मोर मोठा केकारव करीत वनात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते बाण भयंकर सु सु ध्वनी करीत शत्रू सैन्याकडे घुसले. मोरांचा आवाज कधी कधी खूप कर्कश असतो. जास्त मोर दंगा करायला लागले, आवाज करायला लागले सहन होत नाही. पुढे म्हणतात मैत्रेय ऋषी, तैस्तिग माघारे प्रधने शिलीमुखे इतस्ततः पुण्यजन उपद्रिता तमभ्यभावन कुपिता यदायुधा सुपर्णमुन्नद धफना इवाहयः. त्या तीक्ष्ण बाणांनी शत्रू सैनिकांची त्रेधा उडवली आणि बहुतांश सैनिक जवळजवळ बेशुद्ध झाले. तथापि रणांगणावरील काही यक्षांना ध्रुव महाराजांचा प्रचंड राग आला आणि त्यांनी कशीबशी आपली शस्त्रे सावरली आणि त्यांच्यावर आक्रमण केले. ज्याप्रमाणे गरुडाने डिवचलेले सर्प आपला फणा उंचावून त्याच्यावर धावून जातात त्याप्रमाणे सर्व यक्ष सैनिक आपल्या उगारलेल्या शस्त्रांनी ध्रुव महाराजांवर विजय मिळवण्यासाठी सिद्ध झाले. ऑफकोर्स युद्धामध्ये हेच चालतंय, एका पार्टीने डिवचायचं, दुसऱ्या पार्टीने अटॅक करायचा. सांगायचा उद्देश काय आहे श्लोकामध्ये, अजून युद्ध संपलेलं नाही. पुढे म्हणतात मैत्रेय ऋषी, यक्ष आपल्यावर चाल करून येत असल्याचे पाहताच ध्रुव महाराजांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करून त्यांचे तुकडे तुकडे केले. यक्षांचे हात, पाय, मस्तके आणि उदरे त्यांच्या धडांपासून वेगळी करून ध्रुव महाराजांनी त्यांना, ज्यांचे वीर्य कधीच स्खलित होत नाही, त्या प्रथम श्रेणीच्या ब्रह्मचार्यांना प्राप्त होणाऱ्या आणि सूर्यमंडळाच्याही वर स्थित असणाऱ्या ग्रहलोकांमध्ये पाठवले. म्हणजेच काय, ते सगळे एका अर्थाने मुक्त झाले ध्रुव महाराजांच्याकडून मृत्यू मिळाल्यामुळे. ज्यांचे वीर कधी स्खलित होत नाही त्या प्रथम श्रेणीच्या ब्रह्मचार्यांना प्राप्त होणार जे ग्रहलोक प्राप्त होतात मृत्यूनंतर, तिथे गेले ते.
सूर्यमंडळाच्या वर स्थित असणाऱ्या ग्रह लोकांमध्ये पाठवले. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, भगवंतांकडून अथवा त्यांच्या भक्तांकडून मृत्यू येणे हे अभक्तांसाठी शुभदायक असते. भगवंतांकडून अथवा त्यांच्या भक्तांकडून, आजपर्यंत ऐकलेलं भगवंतांकडून मृत्यू आला तर आपल्याला मुक्ती मिळते. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना देखील मुक्ती मिळते. भगवंतांना फेस टू फेस बघून त्यांच्या हातून मृत्यू प्राप्त करणे ही पण साधी सोपी गोष्ट नाही आहे. सगळ्यांचं भाग्य नसतं तेवढं. तसेच प्रभुपाद सांगतात, किंवा त्यांच्या भक्तांकडून मृत्यू येणे हे देखील अभक्तांसाठी शुभदायक असते. कृपाच असते एक प्रकारची. ध्रुव महाराजांनी कोणतीही दयामाया न दाखवता यक्षांची हत्या केली, वध केला. परंतु केवळ ऊर्ध्वरेता ब्रह्मचार्यांनाच प्राप्त होणारा ग्रहलोक यक्षांनाही प्राप्त झाला. निराकारवादी ज्ञानीजन किंवा भगवंतांकडून मारले गेलेले राक्षस जसे ब्रह्मलोक किंवा सत्यलोक प्राप्त करतात, तसेच भगवत भक्तांकडून मारले गेलेले लोक ही सत्यलोक प्राप्त करतात. ब्रह्मलोकालाच कधी कधी सत्यलोक म्हटलं जातं. टॉपमोस्ट ग्रहलोक असतो ब्रह्मलोक किंवा सत्यलोक. त्याच्यानंतर या भौतिक ब्रह्मांडाची सूक्ष्म आवरण सुरू होतात, मन, बुद्धी, अहंकाराची. तो ब्रह्मदेव जिथे राहतात तिथपर्यंत पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या तत्वानी बनलेले ग्रहलोक असतात. बऱ्याचदा आपल्याला हे सांगितलं जातं की रावण, हिरण्यकशिपू, दुर्योधन आणि पार्टीतले सगळे, हे सगळ्यांची मुक्ती झाली. भगवंतांच्या कडून मृत्यू आला त्यांना, किंवा भगवंतांसमोर भगवंत उपस्थित असताना जरी मृत्यू आला तरी त्या व्यक्तीला मुक्ती मिळते. परंतु भक्तांसारखी मुक्ती नाही मिळत. वैकुंठामध्ये नाही पाठवलं जात त्यांना ब्रह्मलोक, सत्यलोक किंवा ब्रह्मज्योतीमध्ये त्याला विलीन केलं जातं. तर या ठिकाणी वर्णिल्याप्रमाणे सत्यलोकामध्ये जाण्यापूर्वी सूर्यमंडळाच्या पलीकडे गेले पाहिजे म्हणून दिलेलं आहे. सूर्यग्रहाच्याही पलीकडे. म्हणून हत्या करणे हे नेहमीच वाईट गोष्ट नसते. आता ही जी ब्रह्मांडाची जी रचना आहे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. 5व्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना ऍक्च्युली ऑर्डर दिलेलं की 5वा स्कंद रिपीटेडली वाचून या ब्रह्मांडाची रचना कशी आहे याचं मॉडेल तयार करा. ते TOVP मंदिरामध्ये तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. बरेच इंजिनियर याच्यासाठी डोकं खर्च करतायत. मी वाचलं बऱ्याचदा, परंतु डोक्याच्या पलीकडे जातं सगळं. कारण आपण ज्या पद्धतीने शिकलोय ना शाळेमध्ये तसं वर्णनच नाही आहे. ते सूर्य आहे, सूर्याभोवती हे ग्रह लोक फिरतात. सूर्यापासून प्रत्येक ग्रहाचा अंतर एवढा आहे, त्यांची फिरण्याची कक्षा सर्कलमध्ये अशी आहे. सिंपल भाषेमध्ये आपण शिकलो. परंतु 5व्या स्कंदामध्ये जे वर्णन आहे त्याच्यामध्ये पण अंतर वगैरे दिलेलं आहे बरं का. याचं अंतर एवढं आहे, त्याची साईज एवढी आहे, सगळ्याच दिलेलं आहे. परंतु विचित्र पद्धतीने आहे ते सगळं वर्णन. पण थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे कळतं की पृथ्वीची रचना कशी केलेली आहे, पृथ्वी जवळ कोणते ग्रह आहेत, ग्रह लोक आहेत. तर त्या 5व्या स्कंदामध्ये देखील सांगितलेलं आहे की या सर्व ऍक्च्युली जसं परवा पण आपण वाचलं की सूर्याभोवती सगळे फिरतात असं नाही. सगळे ध्रुव ग्रहाच्या भोवती फिरतात. ध्रुव ग्रह जो आहे तो सूर्यासारखाच सेल्फ इफल्जंट आहे, स्वयंप्रकाशित आहे. आणि ध्रुव
महाराजांचा जो ध्रुवलोक ग्रहलोक आहे तो जवळजवळ या भौतिक ब्रह्मांडाच्या बाहेर असल्यासारखं आहे. जवळजवळ जवळजवळ का म्हटलं जातं? पण भौतिक ब्रह्मांडामध्येच आहे अजून. म्हणजेच अंड्याचा आकार जर तुम्ही घेतला तर एकदम त्याचं अंड्याचं कवर असतं ना, कवच, जवळजवळ तिथे आहे. आणि तसंच दुसरा ग्रहलोक तसाच एकदम टॉपमोस्ट एंडला, ऑलमोस्ट ब्रह्मांडातून बाहेर पडायच्या वेळेला असतो, तिथेच असतो. तो म्हणजे ब्रह्मलोक किंवा सत्यलोक, जिथे ब्रह्माजी राहतात. तर हे सगळं वाचायची, हे सगळं समजावून घ्यायची काय गरज आहे? तर जनरली असं सांगितलं जातं की उभा अंडा जर तुम्ही असा धरला तर वरचे जे 7 ग्रहलोक आहेत तिथे सत्वगुण जास्त असतं. जसं वर जालतस तसं सत्वगुण जास्त असतं. तिथे गंधर्व, ऋषी, मुनी, जनलोक, तपलोक, तपस्या करणारे राहतात. आणि जसं वरच्या ग्रहलोकावर जाऊ तसं सुख आणि ऐश्वर्य पण वाढतं. सुख, ऐश्वर्य, वय, आयुष्य, आयु मर्यादा वाढते. तर या पद्धतीने शास्त्रामध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये हे सांगितलेलं आहे की सुखाची कल्पना तुमची जी आहे ती पण चुकीची आहे. या पृथ्वी लोकावरती नुसतंच ग्रॉस मटेरियलिस्टिक आपल्या इंद्रियांना तृप्त करत बसणे हे नाही सुखकारक आहे, नाही मुक्ती प्रदान करणार आहे. जो व्यक्ती ग्रॉस मटेरियलिस्टिक, म्हणजे ग्रॉस म्हणजे काय, स्थूल, हे फक्त इंद्रियांना संतुष्ट करण्याच्या मागे लागलेला असतो, त्याला दुःख तर मिळतच जास्त, म्हणजे मुक्ती पण कधी होत नाही. पण सुख हवंच असेल तर वरच्या ग्रहलोकांवरती जन्म घ्यायचा प्रयत्न करा म्हणून सांगितलेलं आहे. मग जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना जस्ट बिकॉज जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत फक्त या कारणाने की भगवंतांसमोर किंवा भगवंतांनी त्यांचा वध केला किंवा भगवंतांच्या भक्तांसमोर किंवा भगवंतांच्या भक्तांनी त्यांचा वध केला म्हणून त्यांना जर वैकुंठ द्यायला लागले तर मग सगळेच आसुर होतील, हो की नाही? बऱ्याचदा आपण हे ऐकतो की कुरुक्षेत्रातल्या युद्धातील सगळेच्या सगळे वैकुंठात गेले. वैकुंठात नाही गेले सगळे, जे भक्त होते तेवढेच गेले. बाकीचे कुठे गेले? बाकीचे वरच्या ग्रह लोकांवरती गेले. सत्यलोक किंवा ब्रह्मलोक जे असतं तिथं जन्म घेणे म्हणजे जवळजवळ मुक्तीच असते. जवळजवळ मुक्तीच असते. जनरली तिथं गेलेला पुढे प्रवास करून भगवत धामात जातो. पण सांगताना असं सांगितलं जातं की ते आहे ब्रह्मांडातली कुठलीही जागा जी आहे ती भौतिकच आहे. त्यामुळे त्याला सगळे नियम आहे तसेच लागू पडतात. मेन म्हणजे जन्म आणि मृत्यूचे नियम, जन्म मृत्यू जरा व्याधी. ब्रह्मांडाची रचना जेव्हा ब्रह्मदेव नारद मुनी समजावून सांगत होते 3ऱ्या स्कंदामध्ये आपण वाचलं की असे जे ऊर्ध्व रेता होतात ते आपल्या शक्तीचा वापर करून वरच्या ग्रहावरती जन्म घेऊ शकतात. जसं या श्लोकात पण सांगितलेलं आहे, जे ऊर्ध्व रेता असतात ते तिथे जन्म घेतात आणि तो ग्रह सूर्याच्याही पलीकडे आहे. ऊर्ध्व रेता म्हणजे ब्रह्मचर्याचं स्ट्रिक्टली पालन करणे. आणि मग हे काही चुकीचं पण नसतं. तिथे गेल्यानंतर तिथे सगळेच असे शुद्ध सात्विक गुणामध्ये असतात ब्रह्मलोकामध्ये, सत्यलोकामध्ये. त्यामुळे तिथून वैकुंठात पूर्णपणे मुक्त होऊन भावबंधनातून सुटून जायचं सोपं असतं. तिथून एक सोपं पण असतं, अवघड पण असतं. अवघड का असतं? पण तिथली आयु मर्यादा इतकी महाभयानक असते की तुमच्या मनात जरी असलं तरी तिथे तेवढे दिवस तुम्हाला थांबावं लागतं. आणि एवढे दिवस भौतिक जगामध्ये थांबल्यानंतर मनात कधी वाईट विचार येतील सांगता येत नाही. कारण भौतिक जगाचं मूळ
लक्षण ते आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये सांगितलं जातं की सत्यलोक ब्रह्मलोकामध्ये जाण्याचा पण विचार सोडून द्या. कितीही चांगलं वाटत असलं, कितीही मोहक वाटत असलं, काही लोकांना वाटतं की एवढं वर्ष आयुष्य मिळेल, प्लस सुख सुविधा पण मिळतील, आणि प्लस तिथून वैकुंठात जायचे पण चान्सेस आहेत, सांगालेत प्रभूजी आज, चला तिथेच जाऊया. तेवढा धोका पण असतो. एनिवे, हे लक्षात ठेवा. जर ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये, बऱ्याच भक्तांच्या डोक्यामध्ये. भगवंतांच्या समोर किंवा भगवंतांकडून जर एखाद्याची हत्या झाली तर तो वैकुंठात जात नाही, किंवा गोलोक वृंदावनमध्ये तर बिलकुल जात नाही. तर त्याला सत्यलोक ब्रह्मलोकामध्ये पाठवलं जातं, किंवा एका ठिकाणी सांगितलं जातं की त्यांना, तर तो निराकारवादी असेल, निर्विशेषवादी असेल, तर त्याला भगवंत आपल्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेतात, मारून, हत्या करून. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात, म्हणून हत्या करणे ही नेहमीच वाईट गोष्ट नसते. भगवंत किंवा त्यांचा भक्त किंवा श्रेष्ठ यज्ञ प्रसंगी मारले जाणे हे त्या मारले गेलेल्या व्यक्तीसाठी लाभदायकच असते. जसं अर्जुन म्हणतो ना, मी दुर्योधन आणि पार्टीला मारून मला पाप नाही लागणार. भगवंत म्हणतात हे पापाचं नाही, पुण्याचं काम आहे, तू कृपा करतोस त्यांच्यावरती. एखाद्या महाभयानक पापी व्यक्तीला, असुराला मारणे ही देखील त्याच्यावरती केलेली कृपाच असते, कंपॅशन, करुणा असते. तथाकथित आणि ऐहिक अहिंसा ही भगवंत अथवा त्यांच्या भक्तांकडून मिळणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत अगदीच तुच्छ असते. थोडक्यात इथे श्रील प्रभुपाद सांगतायत की धर्माचा मार्ग हा नेहमी अहिंसेचा नसतो. काही काही धर्म मार्ग नंतर कलियुगामध्ये सुरू झाले, अहिंसा परमो धर्म वगैरे. जैन लोक वगैरे म्हणतात अहिंसा, कितीही वाईट व्यक्ती असला, काही असला तरी त्याला माफ करून टाका. भगवंतांची सेवा असेल तर तिथे मग कोणाची हत्या करायला पण परवानगी असते, तिथे माफी नाही. आणि भगवंत जनरली हे तेव्हाच करतात जेव्हा समोरचा आसुरी व्यक्ती हा अनकंट्रोल झालेला असतो. तो अजून त्याला जर जिवंत ठेवलं तर ते त्याच्यासाठीच धोकादायक असतं, दुर्योधनसाठीच धोकादायक होतं, म्हणून मारायचं त्याला. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच भक्तांना त्रास होत असतो. भक्तांना त्रास कसला होत असतो? भक्तांना त्रासच नसतो असं आपण वाचलंय, मग भक्तांना त्रास कसला होतो? भगवंतांच्या सेवेमध्ये व्यत्यय आणायचं हे काम असतं आसुरी लोकांचं, ते भक्तांना त्रासदायक असतं. जसं की महर्षी, काय नाव त्यांचं, वशिष्ठ ऋषी यज्ञ करत होते, तर आसुर लोक येऊन त्यांचा यज्ञ तोडायचे. यज्ञ म्हणजे भगवंतांची संतुष्टी. सत्ययुगामध्ये बडे बडे मोठे मोठे होम आणि मंत्र म्हणून केलं जायचं. कलियुगामध्ये आपल्याला भगवंतांसाठी काम करून यज्ञ करायचा आहे. यज्ञ कर्म समुद्भव, दोन्ही गोष्टींमध्ये जो व्यत्यय आणतो, मरीची सारखं, मरीचीच व्यत्यय आणायला यायचा ना वशिष्ठ ऋषींच्या यज्ञामध्ये. कोण कोण? सुबाहू, सुबाहू, हा, सुबाहू आणि मरीची, रावणाचे भाचे. ते ह्या असुरांचं काम असतं, भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये व्यत्यय आणणे. मग अशा व्यक्तीला दूर करावंच लागतं, मारावंच लागतं, भगवंत सांगतात. नसेल तर मग भक्तांना त्रास होतो, आणि भक्तांना त्रास झालेला भगवंतांना सहन होत नाही. बघ नाही, परित्राणाय साधूनाम त्यांचं काम आहे. तर हे दोन्ही काम होतात, भक्तांचं रक्षण करणे आणि जो आसुरी प्रवृत्तीचा आहे त्याला त्याच्या अजून आसुरी काम करण्यापासून थांबवणे. दोन्ही भक्तीची, धर्माचीच काम आहे. म्हणून धर्मामध्ये कधी कधी अहिंसा, कधी कधी हिंसा करावी लागते. अहिंसेने धर्म कधी टिकत नाही.
धर्माचं रक्षण अहिंसेने होत नाही. आता याचा पण चुकीचा अर्थ काढतात बरेच जण. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तुमच्या शरीरावर, तुमच्या इंद्रिय तृप्तीमध्ये कोणी आडवं येत असेल किंवा तुमच्या शरीरावर कोणी अटॅक करत असेल, तेव्हा तुम्ही हिंसा केली नसली पाहिजे. ते चांगली गोष्ट असते, करू दे म्हणायचं लोकांना. भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये कोणी व्यत्यय आणत असेल, तुमच्या इंद्रिय तृप्तीमध्ये नाही, भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये, तेव्हा मात्र आपण शस्त्र हातात घेतले पाहिजे. शास्त्र सांगतं की तेव्हा मात्र शस्त्र हातात घेतलेच पाहिजेत, नाही तर तुम्ही पण पापी होता. तथाकथित आणि ऐहिक अहिंसा ही भगवंत अथवा त्यांच्या भक्ताकडून मिळणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत अगदी तुच्छ असते. हत्या करणाऱ्या मनुष्यास राजा अथवा राजशासन मृत्यूदंड देते, तेव्हा देखील तो देहदंड त्याच्या कल्याणासाठीच असतो, कारण अशा रीतीने तो सर्व पाप कर्मापासून मुक्त होऊ शकतो. प्रभुपाद नेहमी सांगायचे की जज, एखाद्या व्यक्तीने जेव्हा पाप कर्म केलेलं असतं तेव्हा राजा किंवा आता आधुनिक जगामध्ये जज लोक, कोर्ट, त्याला मृत्यूदंड देतो, फाशीची शिक्षा देते किंवा मृत्यूदंड देतं. तर मग कुणी असं म्हणू शकतं की नाही नाही नाही, त्या व्यक्तीवर दया केली पाहिजे, त्याला दंड देऊन चालणार नाही. तर तसं नसतं ऍक्च्युली. आता आजकाल बऱ्याच देशांमध्ये, प्रभुपाद तेव्हा पण विरोध करायचे याचा, प्रभुपाद होते तेव्हा एवढं हे नव्हतं, परंतु आजकाल खूप फॅड मोठं झालेलं आहे हे, कॅपिटल पनिशमेंट बंद करा म्हणून. आणि बऱ्याच देशांमध्ये कॅपिटल पनिशमेंट बंद केलेली आहे. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यूदंड. बऱ्याच देशांमध्ये, अमेरिकेमध्ये वगैरे बंद केलेला आहे मृत्यूदंड ऍक्च्युली. त्याच्यावरती उपाय म्हणून त्याला दंड देतात. 3 गुन्हे, तीन जर त्याने खून केलेले असतील तर प्रत्येक खुनासाठी 60 वर्षाचा आजीवन कारावास. 60 गुणिले 60 गुणिले 3 म्हणजे 180 वर्ष त्याला जेलमध्ये ठेवायचं. आता कोर्टाला पण माहिती आहे की तो काही 180 वर्ष जगणार नाही, 30-40 वर्षात मरून जाणार आहे. परंतु आणि याच्यामुळे खर्च किती वाढला बघा सरकारचा. जगात सगळ्यात जास्त खर्च अमेरिका करते कैद्यांवरती. ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स लागतात हे सगळे कैदी ठेवण्यासाठी. पण शास्त्र काय सांगतं आपलं माहिती आहे, त्याला जर मृत्यूदंड दिला नाही, जशाच तसे, त्याने एखाद्याची हत्या केली, त्याची हत्या झालीच पाहिजे, मग तो त्या पापातून मुक्त होतो. नसेल तर त्याला जर तुम्ही 180 वर्षाची सजा केली तर तो 30-40 वर्षात नॅचरली मरून जाणार, आणि ती सजा भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, जर तो साधू झाला तरी. कारण एक पाप केलेलं आहे, त्याचा दंड अजून त्याला मिळालेला नाही. त्यामुळे जो राजा असतो किंवा आजच्या जगामध्ये जे कोर्ट, शासन, जज लोक असतात, ते उपकारच करत असतात त्या जीवावरती ऍक्च्युली, त्याला दंड देऊन. त्यामुळे हे जे तथाकथित अहिंसा आणि हे जे आजकाल चाललेलं आहे ते खूप चुकीचं आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की कलियुगामध्ये भ्रष्ट नेते आहेत, भ्रष्ट जज आहेत, भ्रष्ट न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला चुकीचा दंड जाऊ शकतो, दंड दिला जाऊ शकतो, आणि हे खूप चुकीचं असतं. ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे त्याला पण दंड देणे वगैरे, कधी कधी चुकून नाही, पण न्याय व्यवस्थाच अशी बनवलेली असते की सगळे काय म्हणतात, सबूत, सगळे प्रमाण सिद्ध झाल्यावरती त्याला दंड द्यावाच लागतो, आणि मग ते कधी कधी चुकीचं असू शकतं. एनिवे, पूर्वीच्या काळात राजेशाहीमध्ये असं चुकीचा न्याय कधी व्हायचा नाही, खूप रेअरली व्हायचा, आणि चुकीचा न्याय झाला तर राजाला दंड मिळायचा. तसंच या जगात पण चुकीचा न्याय देणाऱ्या जजांना पण दंड मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि चुकीचं जास्त व्हायला लागलं म्हणून लोक याचा प्रतिकार करतात की कॅपिटल पनिशमेंट बंद करा म्हणून. विशेष करून जे रेप केसेस असतात, ऍक्च्युली झालेलं नसतं, परंतु त्या बिचाऱ्याला कधी कधी अडकवलं जातं, मर्डर केसेसमध्ये देखील.
मग अशा वेळेला 2 दिवसात निर्णय देऊन चला याने मर्डर केला, याला पण फाशीची शिक्षा द्या, याने रेप केला, याला फाशीची शिक्षा द्या, असं 2 दिवसात जर निर्णय दिला आणि तो चुकीचा असला तर? म्हणून कॅपिटल पनिशमेंट बंद करा म्हणून बरेच लोक लागलेत आणि बऱ्याच देशामध्ये बंद केलंय ऍक्च्युली. परंतु एनिवे तो मुद्दा वेगळा आहे. इथे प्रभुपाद काय सांगतायत की जे कर्म केलंय त्याचं दंड मिळालंच पाहिजे. ते राजाने किंवा शासनाने दिलं तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्या कर्माच्या फळातून मुक्त झाला, हो की नाही? कल्याणासाठी असतं देहदंड, त्याच्या कल्याणासाठी असतो, कारण तो त्याच्या पाप कर्मातून मुक्त होतो. या श्लोकामध्ये ऊर्ध्वरे तसं हा शब्द, आणखीन एक शब्द महत्वाचा आहे. ऍक्च्युली आपण कथा वाचत आहोत, कथेतून जरा दुसरीकडे जाते, कारण प्रभुपाद समजावून सांगतायत इथे की भक्त आणि भगवंतांच्या हातातून मृत्यू देखील खूप चांगला असतो. या श्लोकामध्ये ऊर्ध्वरे तसं हा शब्द महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण बऱ्याच श्लोकामध्ये आपण वाचलेला आहे. ऊर्ध्व म्हणजे वरती, रे तसं म्हणजे घेऊन जाणे. काय घेऊन जाणे? आपलं वीर्य शक्ती. इंद्रिय तृप्तीसाठी न वापरता त्याचा अध्यात्मासाठी वापर करणारे जे ऋषी मुनी असतात ते या योगिक प्रोसेसमध्ये एक्सपर्ट असतात. ऊर्ध्वरे तसा. कधीही वीर्यपतन होऊ न दिलेले ब्रह्मचारी असा त्याचा अर्थ असतो. त्यांना ते टायटल दिलं जातं आणि हे खूप महत्वाचं आहे अध्यात्मासाठी. मनुष्याने जरी वेदोक्त तपश्चर्या किंवा कर्मकांडीय विधी अनुसरले नाही तरी त्याने वीर्यपतन होऊ न देता केवळ शुद्ध ब्रह्मचारी जीवन अनुसरल्यास त्याचा परिणाम म्हणून मृत्यूनंतर तो सत्य लोकामध्ये प्रवेश करू शकतो. इतके ब्रह्मचर्य जीवनाचे महत्व आहे. बघा, कुठलेही मंत्र म्हटले नाहीत, यज्ञ केला नाही, सत्व गुणामध्ये जीवन जगलं नाही, तरी फक्त हा एक नियम पाळला तर तुम्हाला सत्य लोकामध्ये जन्म मिळू शकतो. आणि या जन्मामध्ये देखील ते खूप महत्वाचं असतं. मॉडर्न सायन्स ऍक्च्युली इंद्रिय तृप्तीवर आधारित आहे, त्यामुळे मॉडर्न सायन्स ह्याला मान्य करत नाही. पण आयुर्वेदामध्ये हे स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुम्हाला जर निरोगी आणि हेल्दी आणि तुमचं आयुष्य वाढवायचं असेल तर देखील हे महत्वाचं आहे या जन्मात देखील. दुर्दैवाने बरेच लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. सामान्यतः मैथुन जीवन हेच भौतिक जगातील सर्व दुःखांचे कारण आहे. हे रिपीटेडली सांगितलंय प्रभुपादांनी, रिपीटेडली. शास्त्र देखील रिपीटेडली शास्त्र किंवा गुरु आचार्य एखादी गोष्ट रिपीटेडली का सांगतात? कारण त्याच्या इतके महत्वाची त्याची गोष्ट कुठली नाही. आणि ते पाहतात की समाजामध्ये भ्रमित लोक जे आहेत एवढ्या वेळेला रिपीटेडली सांगून देखील ते चूक करतातच करतात. म्हणून रिपीटेडली सांगायची गरज असते. आणि म्हणून हे सगळे नियम आहेत मंदिरामध्ये, सत्संगामध्ये. साधू संन्यासी जे असतात त्यांच्यासाठी हे सगळे नियम त्याच्यासाठी घालून दिलेले असतात. माताजी लोकांना सांगितलं जातं कसं वस्त्र परिधान केला पाहिजे वगैरे वगैरे, हे त्याच्यासाठी नियम आहेत. कुणावर अत्याचार अन्याय कोणाला कमी जास्त लेखण्यासाठी हे नियम नाही आहेत. मंदिरामध्ये फ्री मिक्सिंग नसलं पाहिजे. प्रभुपाद हे स्ट्रिक्टली अगेन्स्ट होते फ्री मिक्सिंगच्या. माताजी प्रभूजींनी विनाकारण एकमेकांशी बोललं नसलं पाहिजे. दुर्दैवाने आता आपलं सगळे मॉडर्न होत आहेत, प्रभुपादांनाच नावं ठेवतात आता प्रभुपादांचेच अनुयायी. प्रभुपाद चुकीचे होते. प्रभुपाद काय होते? परवा एका माताजी प्रभुपादांच्या संस्थेमध्ये प्रभुपादांची पुस्तकं वाचूनच भक्त झालेले प्रभुपादांनाच नावं ठेवतात. प्रभुपाद मिसॉजिनिस्ट होते. आय डोंट नो व्हॉट्स मराठी वर्ड फॉर मिसॉजिनिस्ट. स्त्रियांचा द्वेष करणारे. कशाला स्त्रियांचा द्वेष करतील? मेन आपल्या या भौतिक जगामध्ये कायमचं दुःखी आणि बांधून ठेवण्याचं मेन कारण हे आहे मैथुन जीवन. आणि त्याची सुरुवात होते स्त्री आणि पुरुषातल्या आकर्षणामुळे. मग त्याला दूर ठेवण्यासाठी सगळे नियम बनवलेले असतात. त्याला दूर ठेवण्यासाठी आचार्य आपल्याला ज्ञान देत असतात. त्यांच्यात काय त्यांचा स्वतःचा गर्व अहंकार किंवा काय म्हणतात त्याला स्वार्थ नाही आहे. प्रभुपादांना काय मिळणार होतं एवढे असले नियम तुम्हाला सांगून? आता तुम्हाला हे नियम पाळायचे नाही आहेत. प्रभुपादांना नाव ठेवायचं आहे कारण तुम्हाला असं वाटतं की हा नियम पाळला तर तुम्हाला जास्त अनुयायी मिळणार नाहीत.
त्यात पण सुंदर सुंदर अनुयायी मिळणार नाहीत. काही गुरूंची इच्छा आहे सुंदर सुंदर अनुयायी मिळवायची. गुरु झालाय बिचारा पण अजून देहात्मबुद्धी गेलेली नाही. प्रभुपादांना कळालं असतं ना की तुम्ही माताजी लोकांना सेक्रेटरी म्हणून ठेवलंय, त्याच काठीने बळवून मारला असतं प्रभुपादांनी तुम्हाला, तिथेच जीवे मारला असतं. इतका मोठा गुन्हा आहे हा. प्रभुपाद गेल्यानंतर त्यांचेच संन्यासी अनुयायी माताजी लोकांना सेक्रेटरी म्हणून ठेवतात, त्यांच्याबरोबर जगभर फिरतात. युजलेस. मैथुन जीवन हेच भौतिक जगातील सर्व दुःखाचे कारण आहे. वैदिक संस्कृतीमध्ये विविध प्रकारे मैथुन जीवनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रभुपाद इथे थोडंसं सांगतात. हे जे नियम आहेत ना, मंदिरामध्ये सेपरेट बसा, अंग झाकून ठेवा, पदर घ्या. प्रभुपाद ब्रह्मचारी आणि संन्यासाला बिलकुल अलाउड नाही कुठल्याही माताजींशी बोलण्याला, बिलकुल. तर बोलायचंच असेल तिथे आणखीन एक तिसरा व्यक्ती असला पाहिजे. आणि हे स्ट्रिक्टली नियम आज देखील, आज नाही इथून पुढे 10,000 वर्षानंतर जो कलियुगातला महाभयानक काळ आहे तेव्हा देखील हा स्ट्रिक्ट नियम पाळावाच लागतो. काही लोकांचं मत आहे की कलियुग आहे प्रभूजी चालतंय, कलियुगामध्ये तर अजून स्ट्रिक्टली पाळला पाहिजे कारण सगळेच थर्ड क्लास आहेत, 2 सेकंदात प्रलोभित होणार आहेत. पूर्वीच्या युगामध्ये कंट्रोल तरी होतं ऋषी मुनींचा स्वतःवरती, सत्वगुणी लोकांचा. तुम्हाला माहिती आहे तुमचा कंट्रोल नाही आहे तुमच्यावरती, मग तुम्ही जर अजून जास्त सतर्क राहिलं पाहिजे. तर जास्त सतर्क राहायचं सोडून अजून जास्त शिथिल करायच्या मागे लागलोय आपण. किती दुर्दैवी अवस्था आहे बघा. वैदिक संस्कृतीमध्ये विविध प्रकारे मैथुन जीवनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक रचनेच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ गृहस्थ आश्रमीयांनाच मर्यादित लैंगिक जीवनाची अनुमती असते. इतर सर्वजण मैथुनापासून दूर राहतात. विशेषतः या युगातील लोकांना वीर्यस्खलन न होऊ देण्याचे महत्व माहीतच नाही. उलटा प्रचार केला जातो. मॉडर्न सायन्स आणि मॉडर्न मेडिकल सायन्स तर उलटा प्रचार करते. दुर्दैवी युगामध्ये जन्मलोय आपण. मूलतः ते भौतिक गुणांमध्ये विविध प्रकारे गुरफटलेले असतात आणि अस्तित्व टिकून ठेवण्याच्या संघर्षात केवळ दुःखच भोगत असतात. जेवढी दुःख आपल्या जीवनामध्ये आहेत कलियुगामध्ये त्यांच्याशी फाईट करण्यातच आपला एवढा वेळ जातो की सगळं ज्ञान घेण्यामध्ये, ज्ञान ते पचवण्यामध्ये, त्या ज्ञानाचं अनुसरण करण्यामध्ये कोणाला वेळ आहे? ऊर्ध्वरेतसा हा शब्द विशेष करून मायावादी संन्याशांकडे उंगुली निर्देश करतो, म्हणजे बोट दाखवतो, कारण ते तपश्चर्याच्या कठोर नियमांचे पालन करतात. तथापि भगवंत भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात 16व्या श्लोकात म्हणतात की ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना. मनुष्य जरी ब्रह्मलोकी जरी गेला तरी त्याला परतून यावे लागते आणि यासाठीच एकमेव भक्तिमय सेवेद्वारेच वास्तविक मुक्ती प्राप्त करता येते. कारण भक्तीद्वारेच मनुष्य ब्रह्मलोकाच्याही पलीकडे असलेल्या आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करू शकतो. याची चर्चा आपण केली मगाशी सुरुवातीला. आणि तेथून तो कधीही परतून इहलोकी येत नाही. तर मायावादी संन्याशांना आपण मुक्त झाल्याचा फार अभिमान असतो, परंतु मनुष्य भक्तिमय सेवेद्वारे भगवंतांच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत त्याला वास्तविक मोक्ष मिळू शकत नाही. असे म्हटले आहे की हरिन विना न स्मृतीन तरंती. कृष्ण कृपे वाचून कोणालाही मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. तर कधी कधी असं होतं, कधी कधी नाही, बऱ्याचदा असं होतं की श्रीमद भागवतम मधली कथा वेगळीकडे चालली आहे परंतु तात्पर्यामध्ये प्रभुपाद वेगळंच सांगतात आपल्याला. कारण तो एखादा शब्द वापरलेला असतो किंवा एखादा कन्सेप्ट असतो जो त्या श्लोकामध्ये, तो समजावून घेणे खूप महत्वाचं असतं, अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारची ही जी अनिर्बंध इंद्रिय तृप्तीचं जे वातावरण निर्माण केलंय ना आपण, विशेष करून आजच्या जगामध्ये, आजच्या म्हणजे आत्ता 2025, हे मेन कारण आहे आपण निरोगी पण राहू शकत नाही.
अध्यात्म खूप लांबचा गोष्ट. निरोगी आपली मुलं निरोगी राहू शकत नाही. आणि हे तत्व जे आहे ते आयुर्वेदामध्ये एकदम स्ट्रिक्टली सांगितलं जातं. मॉडर्न सायन्स याला मान्य करत नाही. आई वडील बिचारे रडत आहेत सगळीकडे की जेवण व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, तरी पण माझ्या मुलांना हा त्रास होतो, तो त्रास होतो, दर 15 दिवसाला ताप येतो, खोकला काही जातच नाही, त्वचा रोग किती 100 डॉक्टर झाले तरी कोणाला कळतच नाही काय सोरायसिस झालाय, कुठला त्वचा रोग झालाय, डिस्ट्रॉफी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी झाले. हे सगळे अच्छा नावं तर शोधून काढली आपण, पण तो उपचार नाही याच्यावरती मॉडर्न सायन्समध्ये. सोरायसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी कशामुळे होतं हे देखील माहिती नाही मॉडर्न सायन्सला. मग त्यांना सांगितलं याच्यामुळे होतं, असं कुठे असतंय का? कारण हे इंद्रिय तृप्तीचं तुमचं साधन आहे, ते तुम्हाला सोडायचं नाही. हो की नाही? आई वडिलांनी तर खूप स्ट्रिक्टली याचं प्रशिक्षण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये को एज्युकेशन नसायचं. हे फालतूगिरी मॉडर्न लोकांनी सुरू केली, को एज्युकेशन. त्याचं कारण असं सांगतात की असं विरोध करून ठेवला तर अजून जास्त उद्रेक होऊ शकतो. तर पूर्वीच्या काळात तर झाला नाही, आता तुम्ही को एज्युकेशन करायला अजून जास्त उद्रेक व्हायला लागलाय. पूर्वीच्या काळामध्ये 5 वर्षाचा असताना ब्रह्मचारी मुलगा घरातून गुरुकुलमध्ये शिकायला जायचा आणि तो परत यायचा 25 वर्षाचा झाल्यावरच. त्या 20 वर्षामध्ये त्याचा बिलकुल कॉन्टॅक्ट नाही, समाजाशी नाही, परस्त्रीशी नाही, मुलींशी नाही, बिलकुल नाही. सेम मुलींचं पण होतं. नाही, लहान मुलींना बाहेर खेळायला जायची परवानगी असायची. एकदा मुली वयात आल्या तर आतल्या 2 चौकटीच्या बाहेर जायची परवानगी नसायची त्याला लग्न होईपर्यंत. पूर्वीच्या घराला अशा 4-5 चौकटी असायच्या. मनुस्मृतीमध्ये वगैरे सांगितलं जातं. हे नियम बंधनं कशासाठी दिली होती? हे सगळं तुमच्या चांगल्यासाठीच दिलेलं. पण आपण फालतूचा धर्म तुमचा आमच्यावर बंधनं घालतो. मुलांवर घाला, मुलींवरच का घालता बंधनं? अरे तुमच्या चांगल्यासाठी आहे हे सगळं. आणि जे आई वडील या संस्कृतीतून गेलेले असतात ना, अनिर्बंध इंद्रिय तृप्तीच्या, त्यांची मुलं पण तशीच जन्मतात. जन्मल्यापासून प्रॉब्लेम असतात. हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम, काय होतंय कळत नाही. डॉक्टर बिचारा टेस्टवरती टेस्ट करतो तरी त्याला काय कळत नाही. सगळे नॉर्मल आहे टेस्ट तरी पण प्रॉब्लेम आहे. आयुर्वेदाचा बेसिक रूल तुम्ही पाळला नाही. हे इथलं सांगतोय मी, इथल्या या जगात, या जन्मात, या शरीरात सुखी होण्यासाठी देखील महत्वाचं आहे. शास्त्र जर सांगतं की जर तुम्ही काटेकोर पण पाळला तर तुमचा सत्य लोकात जन्म मिळेल तुम्हाला. पापी असला तरी, पापी असूच शकत नाही. जो ब्रह्मचर्याचं पालन करतो ना त्याच्या इंद्रियांवर खूप कंट्रोल असतं. ज्याचा आपल्या स्वतःच्या जननेंद्रियावर कंट्रोल आहे तो जिभेवर किती कंट्रोल ठेवू शकतो, डोळ्यावर किती कंट्रोल ठेवू शकतो. म्हणून हे महत्वाचं आहे. आणि गुरुकुलमध्ये हेच शिक्षण असतं फक्त आणि फक्त. गुरुकुल म्हणजे लोकांना आजकाल वाटतं की यज्ञ करायला शिकवायचं, संस्कृत शिकवायचं, वेद शिकवायचे, पुराण शिकवायची. हे फालतूगिरी आताच सुरू झाली. गुरुकुलचा मेन अर्थ असतो इंद्रियांना कंट्रोल करायला शिकवणे. ब्रह्मचारी गुरुकुलेन वसंदांत दासवद नीच. 7व्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. दुर्दैवाने आपण हे सगळं विसरलोय. कारण आजी आजोबा इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले आहेत. तेच शिक्षण आई वडिलांना दिलंय. आई वडील पण इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले आहेत. ते आपला मुलगा आता भगवद्गीता आणि भगवत भक्तांच्या संघात येऊन चांगलं वागत जरी असला तरी आई वडील त्याला फोर्स करतात, हा बंद करते सगळं. हे खायचं नाही, ते खायचं नाही, कुठलं काय काढलंयस? हे आपल्या संस्कृतीत आहे.
भारतातल्या संस्कृती. अमेरिकेत गेला तर तुम्ही बघाल की आई वडील स्वतःहूनच मुलांना डेटिंगवर पाठवतात. 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलांना. तो जर डेटिंगवर जात नसेल, गर्लफ्रेंड नसेल, त्याला बॉयफ्रेंड नसेल, तर आई वडिलांना टेन्शन येतं, माझं पोरग चुकते का काय कुठे, पोरगी चुकली का काय कुठे. ही आपली आजची परिस्थिती आहे. कारण ते जन्मलेत इंद्रिय तृप्तीमध्ये, त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा जन्मलेत इंद्रिय तृप्तीमध्ये. पिढ्यानपिढ्या तुम्हाला कुणी समजावूनच सांगितलं नाही याचं महत्व. मग आता कुणीतरी समजावून सांगतंय, ते पण लॉजिकली समजावून सांगतंय, तर जरा शुद्धीवर या, हो की नाही. अजून पण विरोध करण्यात काय अर्थ आहे. तुमच्या मनाला लागतंय म्हणून कधीच कुठल्या गोष्टी, कुठल्या ज्ञानाचा विरोध करू नका. सगळ्यात डेंजरस असते ते तुमच्यासाठी. हे मनाला लागतंय म्हणून ज्ञानाला विरोध केलेले या भौतिक जगामध्येच खितपत पडतात. ज्ञान कधीच घेत नाहीत, अज्ञानीच राहतात. अजून समजलं नसेल तर अजून परिप्रश्न करा आणि समजावून घ्या. कारण हे खूप डेंजरस आहे, महा डेंजरस आहे. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया, कथा पुढे सुरू करूया उद्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे, घेऊ. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभू, जसं आता तुम्ही सांगितलं की ज्याचा जनेंद्रियावरती कंट्रोल असतो तो सगळ्याच ठिकाणी कंट्रोल करू शकतो. जसं काल मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे प्रभुपादांचं वाक्य सांगितलं की वैदिक ज्ञानाची सुरुवातच ब्रह्मचर्यापासून होते. तर मग आता आपली परिस्थिती अशी की ब्रह्मचर्याचं पालनच होत नाही आपल्याकडून. त्याच्यामुळे खूप म्हणजे भक्तीमध्ये आणि वैदिक ज्ञानामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम अडचणच येते. जसं तुम्ही म्हणलं की परिप्रश्न केला पाहिजे. तर मग आता हे तुम्ही जेवढं सगळं सांगितलं ते सगळं कळतंय पण पटतंय पण कधी कधी असे अचानक असा काही वेळ येतो, क्षण येतो की आपला कंट्रोल सुटतो. म्हणजे हे कंट्रोल ठेवणं ही खूप छोटी गोष्ट आपल्यासाठी झाली. म्हणजे जसं की आपल्याला पूर्ण भक्तीमध्ये पूर्ण कंट्रोल ठेवायचा आहे. मग हा कंट्रोल फक्त तेवढ्या पुरता राहतो आपल्या की क्षणासाठी, पण बाकीच्या वेळेस पूर्ण आपला कंट्रोल सुटतो त्या ब्रह्मचर्यामध्येच. तर मग हे ब्रह्मचर्य कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की एक क्षण आपल्याला कंट्रोल करता येतो, पण बाकीच्या आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही. मग हे पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. ही गोष्ट समजणे, आता तुम्ही जसं बोलताय याचा अर्थ तुमच्या ते लक्षात आलेला आहे. हे लक्षात येणे देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांचे हे लक्षात पण येत नाही आणि असंच मनुष्य पतित होत जातो. ज्यावेळी लक्षात आलंय तेव्हा त्याच्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढू शकतो, औषध घेऊ शकतो. ज्याला लक्षातच आलेलं नाही आहे, ज्याला समजलेलं नाही आहे, तो औषध पण घ्यायला पुढे येणार नाही. मग याच्यावरती औषध काय आहे, याच्यावरती औषध काय आहे तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे. म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय आचार्योपासनाम. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचे खरे मार्ग सांगतात, 18 प्रकारचे, हो की नाही. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम. प्रभुपाद तिथे खूप छान समजावून सांगतात आचार्योपासनम. जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी स्वतः याच्यावरती काही सोल्युशन काढू शकत नाही, तेव्हा आपण दुसऱ्याकडे गेलं पाहिजे, मला याच्यावरती सोल्युशन सांगा म्हणून. दारूची नशा करणारे, ड्रग्ज घेणारे, किंवा जे अनियंत्रितपणे कुठला तरी प्रॉब्लेम असतो बघा, ऍसिडिटी झाली माहिती आहे, सगळं तेच, ऍसिडिटी झाली, आपण इग्नोर करतो, मग त्याचं रूपांतर हळूहळू स्टमक अल्सर मध्ये होतं, त्याला पण इग्नोर करतो बरेच दिवस. मग नातेवाईक मित्र सांगून झाल्यानंतर मग एक दिवस आपण डॉक्टरकडे जातो. जेव्हा पटलेलं असतं ना की मला प्रॉब्लेम आहे, तेव्हा आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. जेवढं लवकर जाल तेवढं सोपं आहे, जेवढं उशिरा जाल तेवढं अवघड आहे. सेम लॉजिक आहे. इथे कोण आहे आपला डॉक्टर? आचार्य.
आचार्योपासनम. प्रभुपाद सांगतात, भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, आचार्योपासना म्हणजे आचार्याकडे जाणे, आपले सगळे प्रॉब्लेम सांगणे आणि त्याच्यावरती सोल्युशन विचारणे आणि ते सांगतील त्या सोल्युशनावरती ते औषध घेणे. डॉक्टरकडे जायला जर तुम्ही घाबरत असाल तर मग असंच तडपडत मरणार. ऍसिडिटी काही बरी होणार नाही. सेम लॉजिक आहे. डॉक्टरकडे जायला आपण घाबरत नसतो, परंतु आपला अहंकार जाऊ देत नाही बऱ्याच वेळेला. माझं मी सोल्युशन काढतो, मला जमतंय सगळं असं वाटणारा ज्ञानाला पण मुकतो, औषधाला पण मुकतो. हो की नाही? ठीक आहे, तुम्हाला बेस्ट डॉक्टर कधी कधी मिळणार नाही, परंतु जर दिसत असेल एखादा बेस्ट डॉक्टर आहे तर जायला काय हरकत आहे त्याच्याकडे. परत त्याचं उत्तर याच्याकडेच येतं, चांगला संघ पाहिजे. चांगल्या संघात राहिला, चार चार चांगले मित्र असतील ते तुम्हाला उचलून नेतील डॉक्टरकडे. नेतात की नाही डॉक्टरकडे मित्र लोक उचलून. डॉक्टरला सांगतात, ह्याला आम्ही 4 दिवस झालं, 4 वर्ष झालं सांगतोय, चल 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 येत नाही, आता जबरदस्तीने आणलंय बघा, याला उपचार करा ह्याच्यावरती. आम्हाला चांगल्या संघात राहिलो तर त्याचा परिणाम असा होतो. शुद्ध भक्तांच्या संघात राहिलो तर आपण प्रभुपादांकडे जाऊ, प्रभुपादांना विचारू. प्रभुपादांनी सोल्युशन सगळ्यावरती दिलेलं आहे. प्रभुपादांनी म्हणूनच सांगितलेलं आहे, प्रभुपादांनी असं राहा, असं करा, असं करू नका. छोट्या मोठ्या गोष्टींचं पालन केलं की तेच औषध असतं. पण आपल्याला वाटतं की छोटी मोठी क्षुल्लक गोष्ट काय आहे, 2 वेळा गोळी खायला चुकलं, ठीक आहे प्रभूजी, तिसऱ्या दिवशी खातोय. 2 वेळा 2 गोळी चुकलं म्हणून काय होणार आहे. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतो, तुला सांगितलेलं स्ट्रिक्टली रोजची गोळी चुकवायची नाही म्हणून. सो हा उपाय आहे, याच्यावरती हेच अजून आपल्याला पटलेलं नाही. आपल्यासाठी आचार्य आहेत प्रभुपाद. प्रभुपादांचे पाय घट्ट धरले पाहिजेत. प्रभुपादांचे पाय कुठे आहेत? प्रभुपादांच्या पुस्तकात आहेत. सगळं सगळं प्रभुपादांनी रिव्हील केलेलं आहे. रिव्हीलला काय म्हणतात? प्रकट केलेलं आहे. ऑफकोर्स थोडंफार आपल्याला ते समजावून सांगणार कोणीतरी पाहिजे, परंतु नसलं तरी काय हरकत नाही. प्रभुपादांची पुस्तकं पॉवरफुल आहेत एकदम. एनिवे, आचार्योपासना. काय म्हणतात ते, हे विसरल मी. हिंदीमध्ये एक हे आहे, गुरु विना गती मिळत नाही. आयुर्वेद आपल्याला सांगतं की वी शुड ट्रीट ऑल दिस थिंग्स ॲज डिझीज. हे मॉडर्न सायन्स आपल्याला सांगतं की फक्त शरीराशी संबंधित गोष्टीला आपण रोग मानलं पाहिजे आणि डॉक्टरकडे गेलं पाहिजे, परंतु आयुर्वेद आपल्याला सांगतं की मन, चित्त, बुद्धी, आत्मा या सगळ्याशी संबंधित ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्याला पण आपण रोगच समजलं पाहिजे आणि आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जो वैद्य असायचा तो ब्राह्मण असायचा, ब्रह्म जाणलेला. असले फालतूचे डॉक्टर नव्हते आजकालचे सारखे. ब्राह्मणाचं काम असायचं ते. त्याच्यावरती प्रभूजी उपाय हा आहे की आपण गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुचे पाय धरले पाहिजेत आणि गुरु सांगतील त्याप्रमाणे औषध घेतलं पाहिजे. जनरली आपण घ्यायला तयार नसतो. औषध कडू असतं, सोपं. साखरेचं कोटिंग जरी लावून दिलेलं असलं तरी औषध कडू, मोस्ट 99% औषध कडू असतात. इथे पण ते कडूच असणार आहे. घ्यायची आपली तयारी असली पाहिजे.
बघा, बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतात की ज्या वातावरणामध्ये राहताय ते वातावरण बदललं पाहिजे, तुमचा आहार चुकीचा आहे तो आहार बदलला पाहिजे. तसंच या गोष्टीत पण सांगणार, ज्या संघात राहताय तो संघ बदलला पाहिजे, जे काम करताय ते काम बदललं पाहिजे. सेम टू सेम उपाय आहे. बस त्याचे जे औषध आहेत आणि त्याचे जे पथ्य आहेत ते पाळला की मग तुमचा रोग दूर होतो. आणि हे खूप स्ट्रिक्टली केलं पाहिजे, खूप स्ट्रिक्टली, महाभयानक स्ट्रिक्टली. आपले माताजी लोक कधी कधी मी बघितलंय बिनधास्तपणे कोणाशी बोलायला जातात. ऑफकोर्स त्यांची काही चूक नाहीये त्याच्यामध्ये, त्यांना हे गोष्टी माहितीच नाही आहेत, कोणी शिकवलेलंच नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला शिकवलंय ना, मग आपण दूर राहायचं. एवढा साधा नियम जरी पाळला तरी भरपूर फरक पडतो तुमच्या जीवनामध्ये. तो आपण पाळत नाही दुर्दैवाने. स्ट्रिक्टनेस असला पाहिजे जीवनामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये स्ट्रिक्टनेस असला पाहिजे. जो व्यक्ती स्ट्रिक्ट नसतो ना त्याचं पुन्हा पुन्हा पतन होतं. स्ट्रिक्ट राहायचं, स्ट्रिक्ट एकदम. बघा, असं सांगितलं जातं की ब्रह्मचार्याने आणि संन्यासाने तिसरा व्यक्ती असल्याशिवाय कुठल्याही माताजींशी बोलणं नसलं पाहिजे. तुम्ही विचार करायचा की मी गृहस्थ आहे पण मला पण हा रोग असेल, मी पण हा नियम पाळतो, काय प्रॉब्लेम आहे पाळायला? नियम चांगल्यासाठीच आहे ना, औषध चांगलंच आहे. तुम्ही पण नियम पाळा, गृहस्थांनी पण हा नियम पाळायचा आणि गृहस्थांनी पण हा नियम पाळलाच पाहिजे. काही गरज नसते दुसऱ्या माताजींशी जाऊन बोलायची. काय गरज आहे तुम्हाला? काय गरज आहे दुसऱ्या प्रभूजींशी जाऊन बोलायची? बोलायचंच असेल तर तुमच्या पतीला घेऊन जावा ना सोबत, पत्नीला पण घेऊन जावा सोबत. हे इतक्या थर्ड क्लास लेवलला गेलेलं आहे आजकाल. सॉरी, मी जरा ते एक्सटेंड करतोय उत्तर, पण मी इथे पण बघतोय मी कोकणामध्ये स्त्रिया ज्या आहेत कुणाच्याही गाडीवर बसून जातात लिफ्ट मागून. ते मी कधी कधी एकटा जात असतो, मला वाईट वाटतं ऍक्च्युली मी यांना लिफ्ट दिली नाही. आणि मी नाही देऊ शकत कारण माझ्यासाठी तो नियम खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या स्त्रीला मी माझी पत्नी नसताना किंवा माझ्याबरोबर दुसरं कोणी नसताना मी 4 व्हीलर मध्ये पण बसून घेत नाही. मी नो, 2 व्हीलरवर बसून जातात. कुणी आपले भक्त लोक देखील बघितलेत मी, कोणाच्याही गाडीवर बसून जातात. पूर्वीचे लोक मूर्ख होते का हे नियम पाळायला? जे छोटे छोटे नियम असतात परंतु आपण पाळत नाही. स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे. आपण एखाद्या भक्ताच्या घरी जातोय आणि आपल्याला माहिती आहे की माताजी एकटेच आहेत घरी, जायचं नाही बिलकुल. त्यावेळेस जायचंच नाही. नाही प्रभूजी माझं मन एकदम शुद्ध आहे. अरे खड्ड्यात गेलं तुझं मन. नियम आहे, लक्षात ठेवा. नियम हा नियम असतो. काय फरक पडतो? माताजी लोक पुढे येऊन म्हणतात काय फरक पडतो प्रभूजी असल्याने, मला माहिती आहे तुम्ही किती शुद्ध आहे, काय होत नाही. तरी पण सांगायचं हरे कृष्ण माताजी, प्रभूजी येतील तेव्हाच येईन मी. हे प्रभुपादांनी दिलेले नियम आहेत. दुर्दैवाने कोणी सांगत नाही आजकाल, कारण हे नियम जिथे सांगत नाहीत किंवा नियमांची जिथे राखरांगोळी केली जाते अशा संघात राहिलं नसलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण अशा संघात बिलकुल राहायचं नाही. म्हणून हे सगळं सांगणारा, स्ट्रिक्टली करवून घेणारा गुरु पाहिजे आपल्याकडे. अशा गुरुकडे तुम्ही जावा. कधी कधी डायरेक्टली इन्स्ट्रक्शन किंवा डायरेक्ट तुम्हाला आदेश उपदेश द्यायची गरज नसते. गुरुच्या वर्तनातून, गुरुच्या दुसऱ्याला काहीतरी उपदेश देत असतात गुरु, त्यातून तुम्ही शिकायचं असतं.
बऱ्याचदा मी हे सांगितलंय तुम्हाला. व्हॉट्सअपवरती एका माताजींनी मेसेज केलेला माझ्या गुरु महाराजांना, त्याला रिप्लाय केला गुरु महाराजांनी आणि ग्रुपमध्ये मेसेज टाकला की कुठल्याही माताजींनी मला पर्सनल मेसेज करायचं नाही, काय असेल ते ग्रुपमध्ये बोलायचं. पर्सनल मेसेज करायचं असेल तर तुमच्या पतीला सांगा किंवा पतीला घेऊन माझ्याकडे या. मेसेज देखील करायचं नाही म्हणून सांगतात माझे गुरु महाराज. नैष्टिक ब्रह्मचारी आहेत. 24व्या वर्षी त्यांनी प्रभुपादांना शरण गेले. आजपर्यंत ते प्रभुपादांना शरण गेलेले आहेत. बिलकुल लग्न केलं नाही. आज त्यांचं वय आहे 78. या 78व्या वर्षी देखील ते सांगतात माताजींना की तुम्ही माझ्यासोबत एकटं बोलायचं नाही, व्हॉट्सअपवरती पण एकटं बोलायचं नाही. मग ते आता आम्हाला त्यांनी सांगायची थोडीच गरज होती. त्यातून आम्ही जो बोध घ्यायचा तो बोध आम्ही घेतला. मला पण कधी कधी खूप विचित्र वाटतंय. बरेच माताजी लोक मला प्रश्न विचारतात, व्हॉट्सअपवरती मेसेज करतात. कधी कधी सांगावं असं वाटतं त्यांना की बऱ्याच जणांना मी डायरेक्ट माझ्या बायकोचा नंबर देऊन टाकतो, ते तिच्याशी बोला म्हणून सांगतो. तर हे असं आहे प्रभूजी सगळं. ह्या गोष्टी समजावून घ्यायच्या असतील, ह्या गोष्टी स्ट्रिक्टली करायच्या असतील ना, तर आपण सिरियसली कोणाला तरी समर्पण केलं पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.